जनावरांना बोलता येतं का? त्यांची शाळा भरते का? त्यांना शिकवायला कुणी येतं का? ती पिलं जन्माला येतात, काही दिवस त्यांची आई त्यांच्या चोचीनं त्यांना दाणे भरवते आणि नंतर त्यांना सांगून टाकते की आता तुमची भरारी तुम्ही घ्यायची आहे. त्यांच्यासाठी कोणती प्रॉपर्टी करून ठेवली जात नाही, त्या पक्ष्यांसाठी कोणी घरटं बांधून ठेवत नाही, त्यांचं घरटं त्यांनाच बांधायचं असतं. ते पक्षी एक एक काडी गोळा करतो आणि ते घरटं बांधतो. घरटं बांधल्यानंतर पावसामध्ये वाऱ्यामध्ये ते घरटं तुटून जातं. कोणत्या पक्षाला घरटं तुटल्यानंतर तुम्ही रडताना बघितलंय का? किंवा कुणाकडे मदत मागताना बघितलंय का? आमचं घरटं तुटलं ना, आता काय करायचं बघा, काहीतरी मदत करा. असा कोणता पक्षी तुमच्या दारात येतो का? रडायला तो काय माणूस थोडी आहे, तो पक्षी आहे. परत काडी गोळा करतो, परत घरटं बांधतो. मला वाटतं प्राण्या पक्ष्यांकडनं आपण हे शिकायला हवं. आपल्याला कुणीतरी बोलणार आहे, आपल्याला कुणीतरी दिशा दाखवणार आहे, आपली कुणीतरी काळजी घेणार आहे, याच्यापेक्षा नशीब काय असू शकतं? मी तुमची स्वप्न ठरवली असतील बऱ्यापैकी. कुणाला वाटत असेल मी डॉक्टर व्हावं, कुणाला वाटत असेल इंजिनियर व्हावं, कुणाला वाटत असेल मी काही सायंटिस्ट व्हावं. अनेक वेगवेगळे विषय तुमच्या डोक्यात असतील. लहानपणी वाटतं मी डॉक्टर व्हावं, थोडंसं मोठं झाल्यावर वाटतं इंजिनियर व्हावं, परत वाटतं तिसरंच काहीतरी व्हावं. तुमची स्वप्न ही कदाचित वेगवेगळ्या टप्प्यांवरती बदलतही जातील. तुम्ही काय स्वप्न बघायचं आणि काय करायचंय हे तुमचं तुम्ही ठरवणार आहात. फक्त मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जे काही कराल त्याचं तुमचं तुम्हाला तरी कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज असं जायला निघाले आणि मग कुणी एकाने विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही काय मिळवलं, काय मिळालं तुम्हाला आयुष्यात? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, मिळालं काय? आणि त्यावेळेस तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली अवेचाचे. जगाला काही कौतुक वाटतंय की नाही मला माहित नाही, पण माझं मला मात्र कौतुक वाटतंय मी जे जगलो त्याच. पोरांनो, जगाला आपलं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण तुमचं तुम्हाला मात्र कौतुक वाटलं पाहिजे की आपण जे करतोय ते योग्य आहे का? तुमचे शिक्षक तुमचं अप्रायझल करतील, तुमचे पालक तुमची तुलना करतील, तुमचं परीक्षण करतील. मागच्या वर्षी तुला एवढे मार्क मिळाले, मग या वर्षी एवढे का, एवढे कमी का, एवढे जास्त कसे, अजून जास्त मिळायला हवेत. पण मला वाटतं तुम्हीही तुमच्या अंतर्मनात डोकवायला हवं आणि स्वतःला विचारायला हवं की आम्ही कुठे आहोत. आणि तुमची सगळीच प्रगती ही फक्त मार्कांमध्ये मोजतात असंही नाहीये. हल्ली काय झालंय, आपल्याला असं वाटायला लागलंय की खूप मार्क मिळाले म्हणजेच आम्ही यशस्वी झालो. याचा अर्थ असाही नाहीये की तुम्ही मार्क मिळवू नका, तुम्ही चांगले मार्क मिळवायला हवेत. परंतु केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये हे तुम्हाला कळायला हवं. तुम्ही जो अभ्यास करताना पोरांनो, तो अभ्यास तुम्ही मनापासून करायला हवा. मराठीतला एखादा धडा वाचताय ना, त्या धड्याचे लेखक तुमच्याशी बोलायला हवेत. गणित सोडवताना गणितातले आकड्याचे डोळ्यासमोर खेळायला हवेत. लॅबमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, सायंटिस्ट तुमच्याशी गप्पा मारायला हव्यात. इतिहास शिकताय ना, इतिहासातली पात्र अशी डोळ्यासमोर उभी राहायला हवीत. भूगोल शिकताय ना, भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे नजरेसमोर दिसायला हवेत. इतकं तुम्ही समरस तुमच्या अभ्यासासोबत व्हायला हवं. पण आपण अभ्यास पण फॉर्मॅलिटी म्हणून करतो. आता एक्झाम जवळ आली आहे, मग आता तासन तास वाचायला हवं. मग चला इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत शिक्षकांना विचारायला हवं. एरवी आपण अभ्यास करणार नाही, पण परीक्षा आल्यानंतर रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत जागणार, पहाटे मग लवकर उठणार, पार त्या एक्झाम हॉलमध्ये जाईपर्यंत पुस्तक बघणार. अरे हा क्वेश्चन वाचायचा राहिला, ते वाचायचं राहिलं. बर्डन घेऊन कोणती गोष्ट करू नका. फक्त एक्झाम साठी म्हणून वाचू नका. तुम्ही जे शिकताय त्याचा आनंद तुम्हाला आहे का? पिक्चर बघतो आपण, पिक्चर मध्ये सगळा संघर्ष असतो आणि हिरोच्या आयुष्यात शेवटी आनंद येतो, हॅपी एंडिंग. आयुष्य तसं नाहीये की कायम संघर्ष आणि मग आयुष्याच्या शेवटी आनंद. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येईल का, मला वाटतं ते ठरवता यायला हवं. आपण काय केलं माहितीये का? सगळं मार्कांसाठी, इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हटले, ऑप्शनला टाकू. 10वीतले एक पोरग मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला.
मार्कांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अभ्यासाकडे पाहता येईल का? मला वाटतं ते तुम्ही आज ठरवायला हवं. जीवन जगत असताना यश मिळवण्यासाठी अपेक्षित असणारा कमालीचा आत्मविश्वास आपल्याकडे आहे का? आणि तो कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, तो आपल्या आत असावा लागतो, हे स्वतःला ठणकावून सांगायला हवं. पोरांनो, मला सांगा, जंगलाचा राजा कोण आहे रे? तुम्हाला माहिती आहे का? जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. आणि जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? अशी लात मारली तर झाड पाडून टाकल. आणि जंगलामध्ये सगळ्यात उंच प्राणी कोण आहे? आणि जंगलामध्ये धावतो कोण सगळ्यात फास्ट? आणि जंगलामध्ये नाचतो कोण छान पाऊस पडल्यावर? आणि गातो कोण छान? मला सांगा, त्या सिंहाला कोकिळेसारखं गाता येतं का? चित्त्यासारखं धावता येतं का? हत्ती इतकी ताकद आहे का? उंटा इतकं उंच आहे का? आणि मोरासारखं नाचतंय का? आणि मग जंगलाचा राजा कुणी केलं सिंहाला? त्याचं त्यानंच जाहीर करून टाकलंय, मी जंगलाचा राजा आहे. आणि कारण काय माहितीये? सिंहामध्ये कमालीचा कॉन्फिडन्स आहे. तो असा सकाळी उठून त्यांना अशी मान झटकली आणि जंगलातला कोणताही प्राणी असा समोर आला ना, तो त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, बाजूला व्हा, नाहीतर शिकार करून टाकल. हा जो कमालीचा आत्मविश्वास आहे ना सिंहामध्ये, त्या कारणामुळे तो जंगलाचा राजा आहे. मला वाटतं आपल्यामध्ये प्रचंड ताकद आहे, पण दुर्दैवानं तो आत्मविश्वास आमच्याकडे नसतो. हे मला जमेल का? ते कळेल का? मला वाटतं तो आत्मविश्वास बाळगणं तुमच्यामध्ये असला पाहिजे. बघा, सचिन तेंडुलकर क्रीजवरती खेळत होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच सुरू होती. भारताला 47 धावांची गरज होती जिंकायला. सगळ्यांना वाटत होतं जोपर्यंत सचिन तेंडुलकर क्रीजवर आहे तोपर्यंत आपण मॅच जिंकू. आणि ब्रॅड हॉकच्या एका चेंडूवर सचिनची विकेट पडली. सचिनची विकेट पडली, भारताला मॅच गमवावी लागली. ब्रॅड हॉकनं रेफरीकडनं चेंडू मागून घेतला, सचिनकडे गेला आणि म्हटला, जगातला तू सगळ्यात महान फलंदाज आहेस, मला या चेंडूवर तुझी सही देशील का? ऑटोग्राफ देशील का? सचिननं त्याच्यावरती ऑटोग्राफ दिली, त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्या सहीच्या खाली सचिनने एक वाक्य लिहिलं होतं. ते वाक्य होतं, इट विल नेव्हर हॅपन अगेन. परत असं कधीच घडणार नाही. त्यानंतर सचिन आणि ब्रॅड हॉक कितीतरी वेळा एकमेकांच्या समोर आले, पण परत कधीच ब्रॅड हॉकच्या चेंडूवर सचिनची विकेट पडली नाही. बाळांनो, याला कॉन्फिडन्स म्हणतात, याला आत्मविश्वास म्हणतात. हा आत्मविश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. आपल्याला काय करायचंय ते ठरवा. मला सांगा पोरींनो, सकाळी तुम्ही शाळेत यावं, तुमच्या अगोदर आई उठते की नाही? का तुम्ही शाळेत आल्यावर उठते? तुमच्या अगोदर पहाटे आई उठते, तुमच्यासाठी टिफिन तयार करते, छान तुमची वेणी घालून देते. पुरी बघा कशा छान वेणी फुलं बिलं लावून आल्यात. तुम्ही असं छान आवरून शाळेत गेलं पाहिजे, याच्यासाठी आई सकाळी लवकर उठते. पोरांनो, आई तुमचा टिफिन तयार करून देते. तुम्ही जोपर्यंत शाळेतून घरी जात नाही तोपर्यंत आई तुमची वाट बघत असते. तुम्ही गेल्याबरोबर आई तुमचा स्वयंपाक तयार असतो, पटकन तुम्हाला जेवायला वाटते. आई आणि वडील आपल्याकडनं त्यांच्या खूप अपेक्षा असतात की माझ्या मुलांनी शिकावं, माझ्या मुलीनं शिकावं, आपली मुलं मुली मोठी होतील. आणि आई वडिलांची स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायची असतील किंवा तुम्हाला तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर तुमच्या समोर कोणता ऑप्शन आहे? आज तुमच्या समोर एकच ऑप्शन आहे आणि तो म्हणजे शिक्षण. शिक्षण सोडून तुम्हाला तुमची परिस्थिती बदलण्यासाठी ऑप्शन नाही. आणि आज या सगळ्या धावपळीमध्ये जिजाऊ तुमच्या सोबत आहे, जिजाऊ संस्था तुमच्या सोबत आहे. तुम्हाला जे हवं नको ते विचारणारं कोणीतरी आहे. मला वाटतं या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्यायला हवा. पोरींनो, उद्या जर तुम्ही कलेक्टर झालात ना, लाल दिव्याच्या गाडीत बसून या स्कूलमध्ये याल. आम्ही सगळेजण गेटवर तुमच्या स्वागताला उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. आणि जेव्हा तुम्ही असं लाल दिव्याच्या गाडीत बसून याल, तुमच्या घरी जाल, तुमची आई तुमच्याकडे पाहिल, काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल मला सांगा. तुम्ही उद्या डॉक्टर झाला, तुमचं हॉस्पिटल आहे. तुम्ही उद्या उद्योगात गेला, तुमचा मोठा कारखाना आहे. तुम्ही राजकारणात, समाजकारणात आला, तुम्ही लेखक झालात, तुम्ही चांगला चित्रपट निर्माण करू शकला, तुम्ही चांगले ऍक्टर झालात, तुम्ही चांगले गायक झालात. आयुष्य एकदाच आहे, हे परत कधी मिळणार नाहीये. म्हणून या आयुष्यामध्ये आपल्याला काही वेगळं करता येईल का? आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण किमान आपल्याला शोधता येईल का? मला वाटतं याचा विचार व्हायला हवा. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे, फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे.
ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण ओळखता येईल ना पोरांनो, त्या दिवशी तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल. मी एक गंमत सांगतो, तुमचा जास्त वेळ घेत नाही. मी कॉलेजला गेलो आणि कॉलेजला गेल्यावर मला माझ्या सरांनी विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? नीट ऐका, तुमच्या लक्षात येईल. सरांनी विचारलं MBA कशात करणार? मी म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करणार. सर प्रत्येकाला विचारत होते कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? तो म्हटला सर मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं. म्हटलं सर म्हटले तुला नीट र बोलता येत नाही, तू मार्केटिंग मध्ये काय MBA करतो? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला सल कलनाल तर मार्केटिंग मध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचंय ते कर. आपण शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. म्हटलं ठीक आहे. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं. आमची परीक्षा घ्यायची ठरवली. सरांनी आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही तर अशा 100 प्रती बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवसानं आम्ही वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती प्रती गेल्या रे? म्हटला सल 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हटलं काहीच नाही. लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची. लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. मला सांगा बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. मग अशी सरांनी विचारलं, परेश सरांनी गणित कुणाला आवडतं? सगळे एकमेकाकडे पाहायला लागले. मग विचारलं मराठी कुणाला आवडतं? मग 2-4 पोरांनी हात वर केले. अरे कुणाला मराठी आवडेल, कुणाला गणित आवडेल, कुणाला भूगोल चांगलं वाटेल, कोण इतिहासात रमेल. आपल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. आपल्या प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत. आपल्या प्रत्येकामध्ये असणारे विकनेस वेगळे आहेत. फक्त आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहेत ते आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. शाळेतले दिवस परत कधीच मिळत नाही. त्या शाळेतल्या दिवसांचा मनापासून आनंद घ्या. हे स्कूलमधले हे दिवस परत आहेत का? आता आम्हाला वाटलं छान मांडी घालून बसावं तुमच्यात येऊन. शक्य आहे का? तुम्ही एका बेंचवर किती जण बसता? 3 जण. आम्ही असं 3-3 जण एका बेंचवर बसायचो आणि मग ते कर्कटकनं बेंचवर रेषा मारून जागा वाटून घ्यायचं. तुझा हात इकडं का आला, तुझं दप्तर तिकडं का गेलं. शेवटच्या दिवशी आमच्या बाईंनी मला उभं केलं आणि सांगितलं बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. गोष्ट छोटी होती पण आयुष्यभर मनावर कोरली गेली. बेंच इथेच राहतो, सगळं इथंच राहतं, आपल्याला पुढे जावं लागतं. शाळेतले दिवस परत कधी मिळत नाही, त्याचा आनंद घ्या. तुम्ही आता माहित नाही पण आम्ही वहीत मोराचा पीस ठेवायचो. तुम्ही ठेवता का? आमचे सिनियर आम्हाला सांगायचे 3 वर्ष ठेवावा लागतो. म्हटलं मग काय होतं? म्हणजे त्याला पिल्लू होतं. कधीच झालं नाही. पण वेड्या आशेनं ते मोराचा पीस 2-2, 3-3 वर्ष वहीत जपून ठेवला. सर या पोरांचं आयुष्य जर तुम्हाला शोधायचं असेल ना, ते गृहपाठांच्या वयामध्ये नाही सापडत. या पोरांचं जगणं वर्गपाठांच्या वयातल्या मागच्या पानांवर सापडतं. शेवटची 2-4 पाने यांची चेक करायची. पोरींनी असली मेहंदी बिंदीची डिझाईन काढलेली असते, रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय. पोरांनी असली खाडाखोड केलेली असते, कितीतरी नावं खुडून पुन्हा लिहून पुन्हा खुडलेली असतात. ह्या पोरांचं जगणं आपल्याला वह्यांच्या मागच्या पानावर सापडतं. आणि म्हणून केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. तरी पोरं मैदानावर जातील का, खेळतील का, वेगवेगळ्या विषयांमध्ये रमतील का, अनेक विषयांवरती आपण त्यांच्याशी चर्चा करू का? माझं इथं बसलेल्या सगळ्या शिक्षकांना सांगणं आहे, सिलेबसच्या पलीकडे जाऊन आपण या लेकरांसोबत कधीतरी बोललं पाहिजे. 9वी 10वीतली जगभरातली पोरं काय शिकतायत हे पण त्यांच्या समोर कधीतरी मांडलं पाहिजे. केवळ सिलेबस कंप्लीट करणं, परीक्षा देणं, पास होणं आणि नोकऱ्या मिळवणं एवढंच शिक्षणाचं उद्दिष्ट नाहीये. पोरांनो, अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण शिक्षित झालो, पण आता शिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपल्याला सुशिक्षित व्हायचं आहे, आपल्याला सुसंस्कृत व्हायचं आहे, आपल्याला सृजनशील व्हायचं आहे. मला वाटतं यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागेल. आणि म्हणून जाताना इतकंच सांगतो, जिजाऊचं शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी लायब्ररी उभ्या केल्या. तुमच्या शाळेमध्ये लायब्ररी आहे का? पुस्तकं घेता, वाचता नक्की का फक्त ते नाव नोंदवून घरी घेऊन जाता आणि ठेवून देता? सिलेबसच्या पलीकडे जाऊन अवांतर पण कधीतरी वाचलं पाहिजे.
जगभरातले अनेक ऑथर आहेत, अनेक त्यांचं मोठं तत्वज्ञान तुमच्या समोर आहे, पण ते आपण कधीतरी हाताळलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. भगतसिंग पोरांनो फासाला जायला निघाले. आता फासावर द्यायचंय भगतसिंगांना, आणि सकाळी जेलरनं सांगितलं चलो अब निकलना है. भगतसिंग लेनिनचं चरित्र वाचत होते. आता फासावर जायचं, आयुष्य संपणार आहे याची जाणीव भगतसिंगांना होती. जेलर म्हटला चलो निकलना है. भगतसिंगांची नजर अशी पुस्तकावरून हळली नाही. त्यांनी असाच हात केला आणि सांगितलं थांबा, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकासोबत बोलतोय. पुस्तक वाचून संपवलं, खाली ठेवलं आणि मग हसत हसत फासावर जायला निघाले. आपण वाचलं पाहिजे, जगभरातल्या लोकांना काय म्हणायचं ते समजून घेतलं पाहिजे. तुम्ही फक्त या सिलेबसच्या शालेय जीवनातल्या मार्कांमध्ये अडकू नका. जग खूप सुंदर आहे, जगात काय चाललंय ते जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल आम्ही खूप छोटे आहोत, आम्ही काय करणार आहोत. तुमच्या वयामध्ये असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तुमच्या वयामध्ये असताना संभाजी महाराजांनी पहिलं युद्ध केलं, लढाई जिंकली. तुमच्या वयामध्ये असताना छत्रपती शिवाजी राजांनी लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात समशेरी दिल्या आणि पाहता पाहता हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. म्हणून हेच वय असतं स्वप्न बघण्याचं, हेच वय असतं काय करायचं ते ठरवण्याचं, आणि हेच वय असतं धाडस दाखवण्याचं. म्हणून वाचा, अभ्यास करा, डोळे विस्पारून जगाकडे बघा. तुम्हाला एलॉन मस्क माहिती आहे ना, ट्विटर विकत घेतलं. परवा मी एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो. तो सांगत होता की 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतो, तो आम्ही लँड करू. एलॉन मस्क सांगत होता आम्ही असे रस्ते तयार करत आहोत, त्या रस्त्यांवरून गाड्या पळतील आणि आपोआप त्यांची बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता की आम्ही अशी घरं तयार करत आहोत, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. बघा जग कुठे चाललंय. मला वाटतं जगाच्या बरोबरीनं जर चालायचं असेल, धावायचं असेल, त्यांच्या पुढे 2 पावलं चालायचं असेल तर आम्हाला आमच्या ज्ञानाचा वापर केला पाहिजे. आम्हाला आमची बुद्धी चौकस ठेवली पाहिजे. आम्ही फक्त आणि फक्त मार्कांमध्ये जर अडकलेलो असू, लक्षात घ्या इन्फॉर्मेशन अँड नॉलेज दिस बोथ कन्सेप्ट आर डिफरंट फ्रॉम इच अदर. तुम्ही माहितीला ज्ञान समजायची गल्लत करू नका. माहितीचं रूपांतर ज्ञानात करण्यासाठी जे काही करतात ना त्याला शिक्षण म्हणतात बाळांनो. नाहीतर मग माहिती मिळवण्याची तर अनेक साधनं तुमच्याकडे उपलब्ध आहेत, शाळेत यायची काय गरज आहे. मोबाईलवरती गुगलवरती टाकलं की सगळ्या जगातली इन्फॉर्मेशन तुमच्या समोर आहे. पण त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर कसं करायचं हे आजमवण्यासाठी खरं तर शाळेचा कॅम्पस आहे, त्याच्यासाठी शिक्षक आहेत. म्हणून तुम्हाला मिळालेल्या माहितीचं ज्ञानात रूपांतर कसं करायचं मला वाटतं ते ठरवावं लागेल. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम काय, एनर्जी नव्यानं क्रिएट होते का, ती डिस्ट्रॉय होते का, ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डायव्हर्ट होते, ट्रान्सफर होते. तुमच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे, ती कुणी नव्यानं निर्माण करू शकत नाही किंवा ती कुणी डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. फक्त तिला डायव्हर्ट कुठे करायचं मला वाटतं याचं प्लॅनिंग पालकांना आणि शिक्षकांना एकत्र येऊन करावं लागेल. पोरं जोरजोरात ओरडतायत, त्यांचं ओरडणं तुम्हाला बंद करायचं आहे. तुम्ही तोंडात बोळा घालून त्यांचं ओरडणं नाही बंद करू शकत. तुम्हाला सांगावं लागेल ओरडायचंय ना, तालासुरात ओरड. कुणी म्हणेल तू गातोय, कुणी बेंचवर उड्या मारतंय, त्याच्या हातपाय बांधून त्याचं उड्या मारणं नाही बंद करता यायचं. त्याला सांगावं लागेल उड्याच मारायच्यात ना राजा, बेंचवर नाही तो तुटेल, मैदानावर जाऊया तिथे उड्या मारूया. मला वाटतं या पोरांना काय दिशा द्यायची ना, याच्यासाठी जिजाऊनं उचललेलं जे पाऊल आहे त्यासाठी या संस्थेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि मगाशी परेश दादानं एक उदाहरण दिलं तुम्हाला, जिजाऊनं ज्या लायब्ररी उभ्या केल्या त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करणारा एक मुलगा IPS ऑफिसर झाला. उद्या तो SP झाल्यानंतर सगळ्या जिल्ह्याचं पोलीस प्रशासन त्याच्या ताब्यात असेल. उद्या तुम्ही कलेक्टर झालात, सगळ्या जिल्ह्याचं प्रशासन तुमच्या ताब्यात येऊन जातं. पोरांनो, इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. सिस्टीम बदलायची असेल तर तिचा भाग बना. तुम्ही जे शिकताय ते समजून उमजून शिका. आपण जे शिकलोय ते आपल्याला येतंय का, ते आजमावता येतंय का याचा विचार करा. एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. आम्ही कॉलेजला असताना मार्केटिंगच्या विद्यार्थ्यांना सरांनी एक टास्क दिला होता, एक पोपट दिला होता आणि सांगितलं हा पोपट बाजारात जाऊन विकून यायचं आणि ज्याचा सगळ्यात जास्त किमतीला विकला जाईल आपण समजूयात की याच्यामध्ये मार्केटिंगचं कौशल्य आहे. मग एक पोपट पिंजऱ्यामध्ये घेऊन आम्ही तो विकायला गेलो. 500 रुपये, 1000 रुपये, याच्यापेक्षा त्या पोपटाला कुणी जास्त किंमत देईना. त्यावेळेस एक पोरगा उठला आणि म्हटला की मी हाच पोपट उद्या 10,000 रुपयाला विकून दाखवेल. त्यानं दुसऱ्या दिवशी तो पोपट बाजारात नेऊन ठेवला आणि मोठा बॅनर लावला. त्या बॅनरवर लिहिलं होतं त्यानं, या पोपटाला मी 10 प्रकारच्या भाषा शिकवलेल्या आहेत. आता एक पोपट 10 प्रकारच्या भाषा शिकवल्यात म्हटल्यानंतर गर्दी झाली. शेवटी निलाव झाला.
आणि ज्याला 500,000 रुपये मिळणार नव्हते त्या पोपटाला 10,000 रुपये किंमत मिळाली. ज्यानं तो विकत घेतला तो घरी गेल्यानंतर त्या पोपटाबरोबर मराठीत बोलायचा, हिंदीत बोलायचा, इंग्रजीत बोलायचा, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये बोलायचा. ते पोपट एकच शब्द बोलायचं, मिठ्ठू मिठ्ठू. ते सोडून त्याला दुसरं काहीच येत नव्हतं. याला कळालं आपली फसवणूक झाली आणि याला एकही भाषा नीट बोलता येत नाहीये. दुसऱ्या दिवशी त्या पोराकडे परत तो पोपट घेऊन गेला आणि म्हटलं, काल तुम्हाला फसवलं, तू सांगितलेल्या 10 भाषा शिकवल्या, त्याला एकही नीट भाषा बोलता येत नाही. त्यावेळेस तो पोरगा म्हटला, तुम्ही बॅनर नीट वाचला का? मी त्याच्यावर लिहिलं होतं, मी याला 10 भाषा शिकवल्यात, मी शिकवल्यात, येता का नाही तुमचं तुम्ही बघा की म्हटलं घरी गेल्यावर. तसं आपण 17 गोष्टी शिकलोय, पण त्या आपल्याला येत आहेत की नाही हे कधी कळणार आहे आपल्याला? हे मार्केटमध्ये गेल्यानंतर कळेल, आपण हे शिकलो होतो रे, पण याचा उपयोग आपण करता येतोय का? आणि मग कळेल की आपण फक्त शिकत राहिलो, पण त्याचा वापर मात्र आपल्याला करता आला नाही. आणि म्हणून शिक्षणाच्या बरोबरीनं जगाची भाषा काय, जगात काय हवंय. पोरांनो, आज वडील तुमची फी पटकन भरून टाकतात. कुठेतरी पार्टीला जायचं असेल तर 1,000-500 रुपये तुम्ही सहज वडिलांना मागता, पण ते 1,000 रुपये कमवण्यासाठी वडिलांना किती कष्ट आहेत हे आत्ता आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण 2 रुपये कमवायला लागतो ना, मग मात्र आपल्याला कळायला लागतं. आणि म्हणून जगण्याच्या या धडपडीमध्ये सगळं आयुष्य असं पिक्चर सारखं नसतं, तर आपलं जीवन आपल्याला घडवायचं आहे, आपले आनंदाचे क्षण आपल्याला शोधायचे, मस्त जगायचं आहे. यश अपयश चालत राहतं, पण कितीही संकट आली ना, त्या संकटांच्या समोर कधी असं छाती काढून उभं राहायचं, तर कधी मिश्किलपणे त्याला सामोरं जायचं. प्रत्येक संकटाला अशा टकराच माराव्या लागतात असं नाही. कधीतरी संकटाच्या समोर हसत हसत उभं जा. संकटाला पण वाटलं पाहिजे कुठून याच्या नादाला लागलो. तुम्हाला ते मेहमूद माहिती आहे का? तुम्हाला माहित नसेल, शिक्षकांना माहित असेल. मेहमूदचे पिक्चर असायचे पूर्वी, ऍक्टर, आणि तो विनोदी कलाकार. मी एक पिक्चर पाहिलेला त्याचा. पोरांनो, त्या मेहमूदच्या छातीवर अशी बंदूक ठेवली होती एकानं, गुंडानं, आणि त्याला विचारलं, बोल तरी आखरी ख्वाहिश क्या है. तर याच्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं आयुष्यात? थेट तुमच्या छातीवर एखाद्या गुंडानं बंदूक ठेवली आणि विचारावं, बोल तरी आखरी ख्वाहिश क्या है. महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे म्हटलं. काय जगणे होय. सगळ्यात संकटांना अशा टकरा मारत बसू नका. कधीतरी संकटाला वळसा घालून पुढे निघून जा, कधीतरी छाती काढून उभे राहा. आयुष्यातल्या संघर्षाला हात करायचं सामर्थ्य तुमच्यामध्ये ठेवा, संघर्षाची वृत्ती ठेवा, आनंदानं जगण्याची वृत्ती ठेवा. मला वाटतं हे जर झालं तर खूप सुंदर आयुष्य तुम्ही जगू शकाल. या विणी बिनी घालून फुलं बिलं लावून आलेल्या ह्या सगळ्या निरागस मुली, ही सगळी मुलं बाळांनो खूप मोठे व्हा. माणूस म्हणून जन्माला आलो, इथंच भगवंतानं आपल्यावरती खूप मोठे उपकार केलेत. जनावरांना बोलता येतं का? त्यांची शाळा भरते का? त्यांना शिकवायला कुणी येतं का? आज जरा छान वेणी घालून जा असं म्हणणारं कोण असतं का त्यांच्याकडे? ती पिलं जन्माला येतात, काही दिवस त्यांची आई त्यांच्या चोचीनं त्यांना दाणे भरवते आणि नंतर त्यांना सांगून टाकते की आता तुमची भरारी तुम्ही घ्यायची आहे. त्यांच्यासाठी कोणती प्रॉपर्टी करून ठेवली जात नाही, त्या पक्ष्यांसाठी कोणी घरटं बांधून ठेवत नाही. त्यांचं घरटं त्यांनाच बांधायचं असतं. ते पक्षी एक एक काडी गोळा करतो आणि ते घरटं बांधतो. घरटं बांधल्यानंतर पावसामध्ये वाऱ्यामध्ये ते घरटं तुटून जातं. कोणत्या पक्षाला घरटं तुटल्यानंतर तुम्ही रडताना बघितलंय का? किंवा कुणाकडे मदत मागताना बघितलंय का? आमचं घरटं तुटलं ना, आता काय करायचं बघा, काहीतरी मदत करा. असा कोणता पक्षी तुमच्या दारात येतो का? रडायला तो काय माणूस थोडीच आहे, तो पक्षी आहे. परत काडी गोळा करतो, परत घरटं बांधतो. मला वाटतं प्राण्या पक्ष्यांकडनं आपण हे शिकायला हवं. आपल्याला कुणीतरी बोलणार आहे, आपल्याला कुणीतरी दिशा दाखवणार आहे, आपली कुणीतरी काळजी घेणार आहे, याच्यापेक्षा नशीब काय असू शकतं? मगाशी सर बोलत होते, त्यांनी सांगितलं की मला 10वी पर्यंत माझे आई वडील आहेत की नाही हे पण माहीत नव्हतं. अशी कितीतरी मुलं आहेत बाळांनो, ज्यांना कुणी दिशा दाखवणारं नाही, ज्यांच्या पाठीवर मायेनं कुणी हात फिरवणारं नाही. आपल्याकडे अशी माणसं आहेत. मला वाटतं आपण खूप मोठं व्हावं आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो.